एका अफवेची किंमत किती असू शकते? 1, 2, 10 की 57 माणसांचे जीव? विचार करा. एका देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येतो. अतिशय तांत्रिक आणि किचकट कायद्याच्या भाषेतला तो निर्णय असतो. पण हजारो किलोमीटर दूर उभा असलेला एक हताश आणि बेरोजगार तरुण वर्ग त्या निर्णयाचा स्वतःच्या सोयीचा अर्थ काढतो आणि रातोरात 60,000 लोक मृत्यूच्या समुद्रात उड्या मारतात. ही एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट नाहीये, हे वास्तव आहे आणि हे याच आठवड्यात घडले. एका छोट्याशा चुकीच्या माहितीने एका देशाची सीमा कशी उद्ध्वस्त केली आणि दुसऱ्या देशाच्या राजकारणात कसा भूकंप आणला याची ही गोष्ट आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. स्पेन युरोप मधला एक प्रगत देश आणि आफ्रिका खंडात मोरोकोच्या सीमेला लागून असलेलं स्पेनचं एक छोटस शहर आहे, सेउटा. या शहराची एकूण लोकसंख्या जेमतेम 85,000 आहे. पण 30 आणि 31 जुलैला असं काय घडलं ज्याने संपूर्ण युरोप हादरून गेला? अवघ्या 24 तासात या 85,000 लोकसंख्येच्या शहरात 60,000 लोक घुसले. तुमच्या शहराची लोकसंख्या एका रात्रीत 70% वाढली तर काय होईल याची फक्त कल्पना करा. अन्नाचा तुटवडा, रस्त्यावर गोंधळ आणि प्रशासनाची उडालेली तारांबळ. हे 60,000 लोक कोण होते? हे मोरोक्को आणि इतर आफ्रिकन देशांमधले तरुण होते. यात अनेक लहान मुलंही होती, महिला होत्या. हे सगळे युरोपमध्ये घुसण्यासाठी समुद्रात पोहत होते, लाटांशी लढत होते. काहींनी सीमेवरच्या तटांवरून उड्या मारल्या आणि या सगळ्या भयानक गर्दीत, कुंपणाजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत आणि समुद्रात बुडून तब्बल 57 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. 57 जीव गेले. पण हे अचानक का घडले? कोणती गोष्ट होती जिने या तरुणांना मृत्यूच्या दाढेत ढकललं? याचं मूळ दडले स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयात. 29 जूनला तिथे एका खटल्याचा निकाल आला आणि तो 8 जुलैला जाहीर झाला. स्पेनमध्ये एक कायदा होता, जो कोणी सीमेवरचं कुंपण ओलांडून घुसेल त्याला लगेच तिथल्या तिथे माघारी पाठवता यायचं. याला ते तात्काळ हकालपट्टी म्हणायचे. पण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात एक अत्यंत तांत्रिक मुद्दा मांडलाय. न्यायालयाने सांगितलंय की जे लोक समुद्रातून पोहत येतात त्यांच्यावर हा तात्काळ हकालपट्टीचा कायदा लागू होत नाही, कारण समुद्र हा काही मानवनिर्मित अडथळा नाही. त्यामुळे जे जलमार्गाने येतील त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागेल. त्यांना वकिलाची मदत मिळेल आणि ते आश्रयही मागू शकतील. न्यायालयाचा हा निर्णय योग्य होता, मानवाधिकारांच्या बाजूने होता. पण मानवी तस्करी करणाऱ्या माफियांनी याचा भलताच अर्थ काढला. त्यांनी मोरोक्कोच्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर एक अफवा वाऱ्यासारखी पसरवली. त्यांनी सांगितलं की आता समुद्रातून पोहत स्पेनमध्ये गेलात तर सरकार तुम्हाला परत पाठवू शकणार नाही. युरोपची दारे तुमच्यासाठी कायमची खुली झाली आहेत. एक कायदेशीर निर्णय, त्याचा चुकीचा अर्थ आणि एक अफवा आणि 60,000 हताश तरुणांची समुद्राकडे धाव. या तरुणांना सेउटामध्ये जाऊन काय मिळालं? काहीच नाही. ना अन्न, ना निवारा. शेकडो मुले आणि तरुण रस्त्यावर, बागांमध्ये उपाशी झोपले होते. शेवटी वास्तव समजल्यावर, भ्रमनिराश झाल्यावर 48,000हून अधिक तरुणांना हताश होऊन परत मोरोक्कोला फिरावं लागलं. मोरोक्कोमध्ये आज 37%हून अधिक तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाहीये. म्हणूनच ते अशा अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचा जीव पणाला लावतात. या एका घटनेने युरोपियन महासंघात केवढी मोठी राजकीय फूट पडली माहितीये? इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने थेट स्पेनवर आरोप केला. स्पेनने अलीकडेच 5 लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. इटलीने म्हटलं की स्पेनच्या या धोरणामुळेच तस्करांचे धाडस वाढले आहे आणि याच रागात इटलीने स्पेन सोबतचा युरोपियन युनियनचा प्रतिष्ठेचा शेंगेन मुक्त संचार करारच तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा केली. 2 मोठ्या देशांमध्ये एका स्थलांतराच्या प्रश्नावरून उभी फूट पडली. तुम्ही म्हणाल, आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर घडलेल्या या स्पेनच्या घटनेचा आपल्याशी किंवा आशिया खंडाशी काय संबंध आहे? अतिशय खोल संबंध आहे. या घटनेच्या मुळाशी जो आजार आहे, तोच आजार आज आपल्या आजूबाजूच्या देशांना पोखरतोय. तो आजार म्हणजे तरुणांमधली वाढती बेरोजगारी, आर्थिक असुरक्षितता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एखाद्या निर्णयामुळे होणारा त्यांचा उद्रेक. आता थोडा आपल्या शेजारी पाहूया, बांगलादेश. तिथेही नुकतंच काय घडलं? तिथेही या विनाशाची सुरुवात एका न्यायालयाच्या निर्णयाने झाली.
5 जूनला बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधला 30% कोटा पुन्हा लागू करण्याचा निर्णय दिला. हे आरक्षण 1971च्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी होतं. आधीच 18 दशलक्ष तरुण बेरोजगार असलेल्या या देशात या निर्णयामुळे तरुणांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांना वाटलं की हा त्यांच्या गुणवत्तेवर अन्याय आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सुरुवातीला आंदोलन शांततेत होतं, पण सरकार दडपशाहीवर उतरलं. 16 जुलैचा तो दिवस कुणीही विसरू शकत नाही. रंगपूरच्या एका विद्यापीठात अबू सय्यद नावाचा एक 25 वर्षाचा तरुण पोलिसांसमोर छाती काढून हात पसरून निशस्त्र उभा होता आणि पोलिसांनी अतिशय जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि संपूर्ण बांगलादेश पेटून उठला. या विद्यार्थी आंदोलनाचं रूपांतर एका भयंकर जनक्षोभात आणि क्रांतीत झालं. इंटरनेट बंद, संचारबंदी, दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश. सरकारने सगळं करून पाहिलं. तब्बल 1500हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता. शेवटी काय झालं? एका कोर्टाच्या निर्णयावरून सुरू झालेल्या या ठिणगीने 15 वर्ष सत्तेत असलेल्या अतिशय बलाढ्य वाटणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून पळायला भाग पाडलं. एक सरकार पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं आणि भारत आपल्याकडे ही परिस्थिती फार वेगळी नाही. अलीकडेच नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचा जो संताप आपण पाहिला, तो याच असंतोषाचा एक भाग आहे. भारतासारख्या देशात लाखो तरुण आणि त्यांचे कुटुंबीय आपलं संपूर्ण भविष्य, आपली सगळी जमापुंजी या एका प्रवेश परीक्षेवर पणाला लावतात. पण जेव्हा व्यवस्थेतला भ्रष्टाचार समोर येतो, परीक्षा घेणाऱ्या NTA सारख्या संस्था कुचकामी ठरतात, तेव्हा हा आधुनिक जेन झी तरुण रस्त्यावर उतरतो. या विद्यार्थ्यांच्या दबावामुळे, त्यांच्या उग्र निदर्शनामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सोपं नव्हतं, पण आजच्या तरुणांच्या एकजुटीने आणि समाज माध्यमांच्या ताकदीने हे करून दाखवलं. एका सुनावणीत तर तरुणांसाठी झुरळ असा शब्द प्रयोग झाला आणि या अपमानाने आंदोलन अधिकच तीव्र झालं. स्पेनची सीमारेषा असो, बांगलादेशचे रस्ते असोत, की दिल्लीचं जंतर मंतर, चेहरे वेगळे आहेत. देशांच्या भौगोलिक सीमा वेगळ्या आहेत. धर्म आणि संस्कृती वेगळी आहे. पण या सगळ्या मागची एकच समान भावना आहे, ती म्हणजे तरुणांची हताशा आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा त्यांचा रोष. आजचा तरुण हताश आहे, पण तो शांत बसणार नाहीये. त्यांच्या भविष्याशी खेळणारा कोणताही निर्णय तो खपवून घेणार नाही. जेव्हा कायदे आणि धोरणं जमिनीवरच्या वास्तवापासून तुटलेली असतात, तेव्हा स्पेन सारखी शोकांतिका घडते किंवा बांगलादेश सारखी रक्तलांछित क्रांती होते. तस्करांच्या एका अफवेने 57 निष्पाप तरुणांचे जीव घेतले. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात चुकीच्या माहितीचा वेग हा कोणत्याही आधुनिक शस्त्रापेक्षा भयंकर आहे. हे स्पेनच्या घटनेने दाखवून दिलं. जोपर्यंत आपण तरुणांच्या हाताला काम देत नाही, त्यांच्या गुणवत्तेला न्याय देणारी पारदर्शक व्यवस्था निर्माण करत नाही, तोपर्यंत सीमावर कितीही उंच भिंती बांधा किंवा लष्कर तैनात करा, हा युवा असंतोष रोखणं कोणत्याही राजकीय सत्तेला शक्य होणार नाही. आज जे स्पेन आणि बांगलादेशने अनुभवलं, तो उद्याच्या जागतिक अस्थिरतेचा फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.